हो, काल जी माझी तक्रार होती त्याची राज्य शासनाने दखल घेतलेली आहे आणि काल मला आदरणीय मंत्री महोदय तानाजी सावंत साहेब, त्याचबरोबर उपसभापती नीलमताई गोरे, बरेचशे सहकाऱ्यांचे पण फोन झाले आणि त्याच्या माध्यमातून आज चांगला एक हिरकणी कक्ष हा मला विधान भवन इथे पुढचं अधिवेशन अटेंड करण्यासाठी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, सर्वांचे आभार व्यक्त करते। पण मला आता राज्यातल्या महिला ज्या मी गेल्या अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता किंवा मी मागणी केली होती की जसं मला हिरकणी कक्ष उपलब्ध झालेला आहे तसाच राज्यातील इतर महिला कर्मचाऱ्यांसाठी पण तसा जर कक्ष उपलब्ध झाला तर मला असं वाटतं जितकी मी कम्फर्टेबल आज फील करत आहे, मला एक मानसिक समाधान मिळालेलं आहे आणि पुढचं अधिवेशन माझ्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मला ती संधी उपलब्ध करून दिली। पण राज्यातील मला कालपासून बरेचशा महिलांचे फोन झालेले आहे। काही महिला शिक्षिका आहेत ज्यांच्या घरी कोणी नाहीये सांभाळायला, त्या महिला सोबत मुलींना 50-50 किलोमीटर 100 किलोमीटर प्रवास करून घेऊन जात आहेत। अशा महिलांची जर अशी सोय झाली तर मला असं वाटतं की कालपासून म्हणजे आज मला असा प्रश्न आहे, एक समाधान मनाच्या एका कोपऱ्यात आहे की माझ्या बाळाची सोय झाली, पण इतर महिलांचं आणि त्यांच्या बाळांची सोय कधी राज्य शासन करणार याच्यासाठीचा माझा पाठपुरावा हा शासनाकडे सुरू राहील। पण मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फक्त एक आदेश जर पारित केला की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनला सर्व महिलांसाठी अशी जर सोय उपलब्ध झाली तर मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही आज आनंदी होईल आणि सरकारचे आभार व्यक्त करेल। मी आज बाळाला सकाळच्या सत्रात आणलं नाही कारण स्टील त्याला थोडंसं टेम्परेचर आहे, म्हटलं त्याला थोडं रेस्ट करू द्यावी आणि इथली परिस्थिती मला फोनवर जरी बोलणं झालं होतं, मला माहित नव्हतं काय उपलब्ध आहे तिथे। पण मी आता चेक केलं, तिथे मला जास्त काही अपेक्षा नव्हती की बाळाला कुठलीही महिला पाजण्यासाठी मांडीवर घेत असते, त्याच्यासाठी एक मांडी घालून बसण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित पाहिजे। तिथे आता त्यांनी पलंग केलेला आहे, सोफा केला आहे, छोटा पाळणा हवा होता, पाळणा पण त्यांनी केलेला आहे, बऱ्याचशा सुविधा आहे। पण मला ज्याची खरं दोनच गोष्टींची गरज होती की बाळाला झोपण्यासाठी आणि मला बसण्यासाठी व्यवस्थित बैठक पाहिजे होती आणि पाळण्याची व्यवस्था, ती दोन्ही अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांनी। मागच्या वेळेस केलं होतं, जर माझ्या मागणीला त्यांनी दाद दिली असती, साथ दिली असती तर मला असं वाटतं कालच हा वेगळा इश्यू झाला नसता। आणि मी पुन्हा त्याच विषयावर येते की राज्यातल्या महिलांकडे माझ्याकडे बघण्याचा रोग असा आहे, तेरा हुआ मेरा क्या होगा। त्याच्यामुळे आज त्याही महिलांची जर सोय झाली तर मला असं वाटतं, मला एक अपेक्षा आहे, जर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून जर ही माझी मागणीची दखल घेतली तर त्यांनी अधिवेशनातच घोषणा करावी की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा त्या संदर्भात त्या विभागातल्या सर्व प्रशासकीय प्रमुखांनी जर आदेश पारित केले तर मला असं वाटतं की ह्याच अधिवेशनामध्ये येत्या मार्चमध्ये, म्हणजे 8 मार्चला महिला दिन आहे, त्या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी ह्या राज्य शासनाकडून हे एक छोटंसं गिफ्ट होईल अशी मला अपेक्षा आहे। सबसे बड़ी जो प्याज की हमारे गाँव में जो ओपन मार्केट है, खुला मार्केट है, वहाँ पर आजकल 20 से 25 रुपए किलो प्याज बिक रहा है, लेकिन किसानों को 2 रुपए किलो प्याज बेचना पड़ रहा है। क्या पॉलिसी में समस्या है? क्या वजह है? समस्या कहाँ है? वही है कि पॉलिसी में तो समस्या है, इसीलिए प्रॉब्लम्स है। यहाँ पे आउट ऑफ इंडिया, हमारे भारत देश के बाहर भी बहुत ज्यादा प्याज की डिमांड है। अगर वहाँ पे अगर खुला कर दिया जाए, एक्सपोर्ट के लिए अगर मार्केट खुला कर दिया जाए तो मुझे लगता है कि यहाँ के जो फार्मर्स है उनको अच्छा न्याय मिलेगा और उनकी प्याज तो हर एक को पसंद है, हमारी जरूरत भी है। और हमारे यहाँ पे तो आयुर्वेद में प्याज को इस सीजन में, समर सीजन में बहुत ज्यादा उसका महत्व है कि अगर प्याज हम लोग कच्चा भी खाते हैं ताकि हम लोगों को धूप न लगे। अगर ऐसे इतनी जरूरत अगर प्याज की है तो मेरी भी डिमांड है, हम लोगों ने अभी एज अ अपोजिशन हम लोगों ने वहाँ पे एक छोटा आंदोलन भी किया है, हमारी डिमांड रखी है। तो मुझे पूरा भरोसा है कि मुख्यमंत्री एक पक्ष के नहीं होते हैं, वो आज पूरे राज्य के मुख्यमंत्री है, तो उन्होंने इस बात की दखल लेकर प्याज को एक अच्छा मार्केट उपलब्ध करके देना चाहिए। कक्ष के बारे में बताइए, कक्ष बार-बार वापस जाने की घोषणा की थी।
सरकारी कक्ष के बारे में बताइएगा। असुविधाएं आपके लिए बहुत बड़ी बात थी, छोटा सा बच्चा था, बीमार था और आपने वापस जाने की घोषणा भी की थी। तो कल से लेके आज आपकी सुविधाओं में क्या सुधार हुआ है? नहीं, अच्छे से सुधार हुआ है। वहाँ पे अच्छा सेटअप किया हुआ है, वहाँ पे बेड है, छोटा पालना है ताकि मेरा बच्चा वहाँ पे सो सके और वो सोएगा तो मैं आराम से काम कर पाऊंगी। तो आज उन्होंने जो उनकी कल गलतियां थी उनको सुधारा है और अच्छी तरह से आज सेटअप किया है। तो कल मैंने बोला था कि कल किसी को भी वक्त देना चाहिए, ठीक है, गलतियां होती रहती है। तो कल उन्होंने जो गलती की थी आज सुधार किया है, तो आगे का सेशन में कंटिन्यू करूंगी। और मेरे लिए वो भी जरूरी है क्योंकि मैं एक 3.5 से 4 लाख लोगों का यहाँ पे प्रतिनिधित्व कर रही हूँ, उनके प्रति मेरी जिम्मेदारी है, उसको भी पार करने के लिए मैं यहाँ पे कंटिन्यू करूंगी अधिवेशन। मैडम, नकली में क्या बताइए, ओपन मार्केट में 20 से 25 रुपए किलो प्याज क्यों बिक रहा है? खुदरा बाजार में आम आदमी को 20 से 25 रुपए किलो प्याज बेचना पड़ रहा है, जबकि जिस क्षेत्र से आप आते हैं वहाँ के बड़े व्यापारी या जो विक्रेता होते हैं, होलसेलर होते हैं, उनके पास तो किसानों व्यापारियों के लिए भी एक विशिष्ट पॉलिसी और उनपे कंट्रोल आना चाहिए। जैसे ग्रेप्स देखिए या फिर प्याज हो, हर एक मार्केट में लिए खेती मेहनत करके वहाँ पे फार्मर्स अपनी खेती करता है, बच्चे की तरह संजोता है और उसके बाद में जब उसके मुंह का निवाला छीन जाता है तो मुझे ऐसे लगता है एक व्यापारियों के लिए भी एक पॉलिसी होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा उपज होती है तो उसके लिए व्यापारी फिर थोड़ा पीछे हट जाता है और कम डिमांड हो तो ज्यादा डिमांड हो तब जाके कोई कमतरता होती है, तब जाके फिर व्यापारी अपना माल जो उसने स्टॉक करके रखा है वो बाहर लेके आता है। इसकी वजह से ये इम्बैलेंस होता है। तो मुझे ऐसे लगता है कि एक अच्छा सा एक पॉलिसी होनी चाहिए, लेकिन व्यापारियों पे भी आज मेरे यहाँ पे हमारे नासिक में ग्रेप्स भी है, ग्रेप्स के लिए भी बहुत ज्यादा व्यापारियों ने इस बात की बहुत गलत फायदा उठाया है कि फार्मर्स के पैसे डुबाकर वो भाग जाते हैं बाहर, तो उनके लिए भी और फिर वो स्टॉक करके रखते हैं। ऐसी सारी समस्या है। तो मुझे लगता है व्यापारियों के लिए भी एक अंकुश होना चाहिए ताकि वो लिमिटेड ले और लिमिटेड दे सके, ताकि सारे किसानों को वहाँ पे अपना माल देने के लिए जगह उपलब्ध हो। आम आदमी को 20 से 25 रुपए किलो आदमी प्याज खरीदना पड़ रहा है, समस्या की जड़ कहाँ है? वही अभी हर आदमी जाके फार्मर के पास नहीं कर सकता है और फार्मर भी डोर टू डोर सेल नहीं कर सकता है। तो उसको एक मार्केट में जाना है जहाँ पे वहाँ जो ऑलरेडी व्यापारी, जो छोटे मोटे व्यापारी जो रहते हैं, वो जो स्टॉक करके रखते हैं, वहाँ से वो बेचते हैं। तो मैं यही बोल रही हूँ कि मार्केट की एक पॉलिसी है वो देनी चाहिए, और खास करके जो अगर कोई 1000 क्विंटल अगर प्याज कर रहा है तो वो जाके डोर टू डोर नहीं करेगा, उसको जाके किसी व्यापारी को ही पकड़ना है। तो उसके लिए अगर आउट ऑफ द इंडिया अगर मार्केट निर्यात के लिए खुला कर दिया जाए तो मुझे लगता है ये समस्या बैलेंस होगी। हो, मुद्दा असा आहे की गेल्या 8 महिन्यांपासून जेव्हा आम्ही सत्तेतून विरोधात बसलो तेव्हापासून आपण बघू शकता एक आमदार निधीच्या व्यतिरिक्त, आमदार निधी तर हक्काचा आहे, तो शासनाला इन एनी हाऊ कंडिशन देणंच आहे। त्याच्या व्यतिरिक्त बजेट असेल, पुरवणी मागण्या असतील, 30-54 असेल, त्याच्याबरोबर इतर जे काही 25-15 असेल, हे छोट्या छोट्या ग्रामीण भागात विकास करण्यासाठीचे जे निधी उपलब्ध आहेत, जे हेड उपलब्ध आहेत, त्याच्यातून एकही रुपया, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे, एकही रुपया माझ्या मतदारसंघात आलेला नाहीये। अनेक वेळा मी माझ्या बाळाला घेऊन मुंबईत येते, पाठपुरावा करते, 2-2 तासांनी परत जाऊन माझी इतकी जमलिंग आहे, म्हणजे सांगायला हरकत नाही। हे मातृत्वाचं भांडवल मी करत नाहीये, पण एक महिला आमदार कसं काम करते। मागे मलबार हिल्सला काही मंत्री महोदयांचे बंगले आहेत, संध्याकाळची ट्रॅफिक आपल्या सर्वांना माहित आहे। मी जर तिथे अडकले, येता होतय करता मला 2-2, 3-3 तास तिथे वेटिंग मध्ये बसावं लागतं। त्याच्यानंतर मी अक्षरशः 4 सिग्नल पळत गेलेली होती, ट्रॅफिक जाम होती, बाळाकडे माझं बाळ प्रचंड रडत होतं। जर एक महिला आमदार छोटंसं बाळ घेऊन येत आहे, माझी दया माया नका करू, माझ्या प्रजेची करा, माझ्या जनतेची करा, माझ्या बाळाची नाही करायची नका करू। पण माझी एक विनंती आहे की मी पाठपुराव्याला कुठेच कमी पडत नाहीये, तर राज्य शासनाने हा पक्षभेद सोडून द्यावा, सर्वांना एका चष्मेने सारख्या दृष्टीने बघावं आणि
ठीक आहे, तुमच्या आमदारांना 100 कोटी देताना आम्हाला 10, 20, 25च द्या, पण द्या, आम्हाला रिकामे हाती पाठवू नका. हीच माझी नम्रतेची विनंती राज्य सरकारला आहे. आणि येत्या बजेटमध्ये असेल किंवा 25-15 असेल, 30-54 असेल, याच्या माध्यमातून छोटा छोटा निधी दिला तर आम्हाला ग्रामीण भागातले रस्ते असतील किंवा आवश्यक त्या ठिकाणी तो विकास करता येईल, जेणेकरून महाराष्ट्राचा विकास करताना फक्त शिंदे गट आणि भाजपचे आमदार यांच्याच मतदारसंघाचा विकास हा सर्व अमृतापूर्वक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.